राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत यासाठी आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रार्थना आणि आरती पुण्यातल्या सारसबागेतल्या गणपतीलाही करण्यात आली। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्याचं मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे आणि त्याच निमित्ताने आज पुण्यातील भाजपचे सगळे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत। पुण्यातील सारसबाग येथील जे गणपती बाप्पा आहेत, जे गणपती नवसाचे गणपती देखील मानले जातात, त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी होमहवन करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाआरती देखील केली जाते। हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत। आरती या ठिकाणी सुरू होतीये, त्यापूर्वी आपण त्यांच्या भावना ऐकून घ्यात। म्हणजे रेस बहुमत तर आलं, आता मुख्यमंत्री त्याच्यासाठी थेट तुम्ही हवन करताय। नक्कीच सर्वांमध्ये उत्साह आहे। राज्यात महायुतीला भरघोस असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर इच्छा आहे की या राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं। यासाठी आज आम्ही गणपती बाप्पाला साकडं घालण्यासाठी संपूर्ण पुणे शहर भारतीय जनता पार्टी एकत्र झालो आहोत। अध्यक्ष, जर आपण बघितलं तर हे पावणारे गणपती आहेत, ऐकतील म्हणजे नवस पूर्ण होईल। नवस केलंय 100% पुणेकर हे गणपतीचे निस्सीम भक्त असतात आणि पुण्यातल्या भक्तांची भावना आहे ते गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करतायत, अर्चना करतायत की देवेंद्रजींसारखा कर्तबगार माणूस या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा। दोन्ही अजून मंत्री रेसमध्ये आहेत, तुम्हाला माहिती असेल तर एकनाथ शिंदे, अजित दादा आणि त्यांचं काय मग? नाही, महायुती म्हणून हा निर्णय होईल। आमची महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड आहे। तिघं मिळून एकत्र येतील आणि निर्णय करतील आणि देवेंद्रजींच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा मला विश्वास आहे। अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावी यासाठी पुण्यातील सारसबाग येथील या गणपती बाप्पांच्या चरणी होम हवन करत अशा पद्धतीने महाआरती या ठिकाणी केली जाते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।